नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम.एड म्हणजेच मास्टर ऑफ एज्युकेशन हा जो कोर्सेस आहे, तर या कोर्सेसचे कॅपराऊंडला सुरुवात झालेली आहे. तर आपण खूप साऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, जे कॅपराऊंड्सला स्टेप बाय स्टेप आपण जात असतो. रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स अपलोड, नंतर व्हेरिफिकेशन, मग एक लिस्ट लागते, त्यानंतर ग्रीव्हन्स असेल, मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते कॅपराऊंड फर्स्ट आणि सेकंडसाठी. तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आपण बघितलेल्या आहेत. आता पुढची जी ऍक्टिव्हिटी असणार आहे, तर आपलं बघा, आज तारीख जी आहे 19 ऑगस्ट 2025 ला आपलं जे फर्स्ट राऊंडसाठी कॉलेज अलॉटमेंट होणार होते. तर फर्स्ट राऊंडसाठी बघा, आज 19 तारखेला लिस्ट लागलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्येच कॉलेजेस जे आहेत तर ते कॉलेजेस अलॉटमेंट झालेले आहे. तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. मग जे कॉलेजेस लागलेले आहे, तर मग ते फ्रीज करायचे की बेटरमेंट करायचे, मग ते कशा प्रकारे करायचे, कोणत्या प्रोसेसने जायचं, तर त्याच विषयी माहिती बघणार आहोत. आणि त्यानंतर बघा, मग जे फ्रीज करणे किंवा बेटरमेंट करणे, त्यासाठी डेट किती असणार आहे, म्हणजे लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर जे काय आपल्याला कॉलेज लागलेलं आहे त्याला व्हिजिट कधी द्यायची आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, जे आपलं एम.एडचं होमपेज आहे कॅपराऊंडचं, तर ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या स्क्रीनवर बघा, या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन इनचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड एंटर करा आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. जे पासवर्ड जर विसरले असाल तर बघा, या ठिकाणी सेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड जो आहे तर तो फॉरगेट करू शकता. त्यानंतर परत या पेजवर येऊन आयडी पासवर्ड टाका आणि साइन इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन इन झाल्यानंतर बघा, असे पेज आपले लॉग इन झाल्यानंतर असे पेज जे आहे तर ते ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा ऍप्लिकेशन ऑप्शन, फॉर्म स्टेटस, कन्फर्म, व्हेरीफाईड, आणि खाली बघा जे कॉलेज लागलेलं आहे त्यापुढे बघा सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस, म्हणून अजून आपण ऍक्सेप्ट किंवा म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट केलं नाही म्हणून नॉट गिवन स्टेटस दिसत आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी पेड, मग त्यानंतर मग तुम्हाला ऍक्सेप्ट केल्यानंतर कॉलेज केल्यानंतर तुम्हाला फी पेड करावं लागत असते. त्याचं या ठिकाणी स्टेटस दिसत नॉट पेड, म्हणजे अजून आपण पुढची प्रोसेस नाही केलेली आहे. ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड, म्हणजे आपण पूर्ण ही प्रोसेस केलेली नाही. आता बघा या ठिकाणी विंडोच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी प्रिंट अलॉटमेंट लेटर आणि त्याच्या खाली बघा सीट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन शो होणार आहे. जे कॉलेज लागलेलं आहे, अलॉटेड टाईप कोणता आहे, जनरल ओपन आहे, त्यानंतर अलॉटेड प्रेफरन्स फर्स्ट, कोटा कोणता आहे, महाराष्ट्र स्टुडंट्स, त्यानंतर एम.एड मराठी ओपन, अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघा फ्रीज आणि प्रिंट सीट ॲक्सेप्शन लेटर, तर असे दोन ऑप्शन दिसत आहे. कारण हा जो विद्यार्थी आहे तर त्यांनी फक्त एकच कॉलेज टाकलेलं होतं, म्हणून या ठिकाणी फ्रीजचाच ऑप्शन येत आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कॉलेजेस जर टाकले असते तर फ्रीज आणि बेटरमेंट असे दोन ऑप्शन आले असते. आता याला फक्त फ्रीजचाच ऑप्शन दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांना तेच कॉलेज कन्फर्म करायचं आहे त्यांनी फ्रीज बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढची प्रोसेस असणार आहे पेमेंट जे आहे तर ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे. 1000 रुपयाचं पेमेंट जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहे. 1000 रुपयाचं पेमेंट झाल्यानंतर मग तुमचं शीट जे आहे तर ते कन्फर्म होणार आहे. त्यानंतर दिलेल्या कॉलेजला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जे सीट आहे तर सीट म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस असणार आहे. मग यावर आता फ्रीजवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, हे जर ॲक्सेप्ट करायचं आहे तर फ्रीजवर क्लिक करून तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. नाही तर बेटरमेंटचा ऑप्शन असेल तर बेटरमेंटवर क्लिक करून तुम्ही अजून एक राऊंड खेळू शकता. परंतु तेच लागत असेल तर फ्रीज करा आणि त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन टाका. अशी सिंपल प्रोसेस असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की लास्ट डेट कधी आहे, म्हणजे त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन कधी घ्यायचं आहे. तर त्याच विषयी आता माहिती बघूयात. तर या ठिकाणी बघा आपल्याला जे
टेंटेटिव्ह शेड्यूल्स दिलेला आहे. यामध्ये कॅपराउंड फर्स्टमध्ये सर्व आपल्या ॲक्टिव्हिटी जवळपास झालेल्या आहे बघा. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ई स्क्रुनिटी वगैरे संपूर्ण झालेलं आहे. आता आपलं जी ॲक्टिव्हिटी आहे तर या ठिकाणी बघा अलोकेशन राऊंड फर्स्ट 19 म्हणजे आज तारीख बघा 5 वाजता ही लिस्ट लागलेली आहे. यामध्ये बघा कॅन्डिडेट रिपोर्ट, आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे आपली बघा, कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सेक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. तर बघा उद्यापासून तर ते 22 ऑगस्टपर्यंत, 22 ऑगस्ट जी आहे ती लास्ट डेट असणार आहे तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी आणि फ्रीज किंवा बेटरमेंट करण्यासाठी. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे आणि तेच जर घ्यायचं असेल फ्रीज करा आणि त्या कॉलेज त्यानंतर 1000 रुपये फी जी आहे तर ती पेड करा. म्हणजे ते स्टेटस जे आहे तर ते योग्य दिसेल. तर त्यानंतर मग कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्याची लास्ट डेट जी आहे तर ती 22/8/2025 असणार आहे. त्यानंतर मग जे विद्यार्थी बेटरमेंट करणार आहे त्यापेक्षा चांगलं कॉलेज लागत असेल तर कॉलेज अपलोडेड ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन पोर्टल यांनी बेटरमेंट करा आणि पुढचा जो राऊंड आहे तर तो राऊंड खेळायचा आहे. तर 23/8ला बघा कॉलेज अपलोड ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन पोर्टल. मग 23 तारखेला आपल्याला कळणार आहे की किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे, किती जागा उरलेल्या आहेत वगैरे वगैरे तुम्हाला माहिती त्या ठिकाणी भेटून जाणार आहे. मग त्यानंतर बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CAT क्वालिफाईड कॅन्डिडेट्स राऊंड थर्ड इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड. बघा इन्स्टिट्यूशन जो राऊंड आहे 14, मग रजिस्ट्रेशन त्यांचं चालू होणार आहे बघा 14/8/2025 ते 3/9/2025 यामध्ये. तर या ठिकाणी बघा त्यानंतर मग इन्स्टिट्यूशन लेवलचं त्या ठिकाणी असणार आहे. मग आपलं जे कॅपराउंड रेग्युलर जो कॅपराउंड सेकंड जो आहे तर बघा डिस्प्ले ऑफ व्हॅकंट शीट्स आपल्याला 23 तारखेला दिसणार आहे. त्यानंतर मग अलोकेशन राऊंड सेकंडसाठी बघा 26/8/2025 ला सेकंड अलोकेशन होणार आहे. त्यानंतर मग बघा मग ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान कॅपराउंड सेकंड वाल्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. अशा प्रकारे कॅपराउंड सेकंड आहे, त्यानंतर कॅपराउंड थर्ड, अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. तर आता सध्या करंट जी ॲक्टिव्हिटी आहे आपली या ठिकाणी बघा 8 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सेक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट. 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान कॉलेजला जाऊन तुम्हाला जे ॲडमिशन आहे तर ते ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि ज्यांना सेकंड राऊंड खेळायचं आहे त्यांनी बेटरमेंट करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण जी प्रोसेस होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.